हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवलेले आहेत इथे ड्रायफ्रूट्सचे हेल्दी लाडू आणि त्याच्यासाठी काय काय सामान लागतं तर हे बघा। इथे मी घेतलेलं आहे खजूर, त्यानंतर अक्रोड, बदाम, काजू आणि काही बिया जे वॉटरमेलनच्या असतील किंवा दुसऱ्या कुठलाही तुम्ही ॲड करू शकतात। दोन टाईपचे मनुके घेतलेत आणि पिस्ता घेतलेला आहे, ब्लॅक मनुका पण घेतला आहे। तर ड्रायफ्रूट्समध्ये जे काजू आणि बदाम आहेत ते आपल्याला चांगले चॉप करायचे आहेत, पिस्ता पण चॉप करून घ्यायचा आणि अक्रोड ते सुद्धा आपल्याला चॉप करायचं आहे। बारीक बारीक तुम्हाला हवं असेल तर कुटू शकता आणि अगदीच लहान मुलं असतील किंवा ज्यांना चावत नसेल असं कोणी असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये तुम्ही कोर्स ग्राइंड ज्याला आपण म्हणतो ते करू शकता। इथे मी खोबरं पण घेतलेलं आहे, ड्राय खोबरं आहे जे आपण खोबरं मार्केटमधून आणतो ते किसून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याची पावडर आणण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही घरातच जर किसलं त्याला तर जास्त चांगलं होईल। याच्यामध्ये तूप किंवा तेल नाही टाकलं, पण खोबरं मी एक वाटी जवळपास फक्त थोडंसं डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत मी याला रोस्ट करून घेते आहे आणि हळूहळू याच्यात फ्लेम जी आहे ती एकदम बारीक ठेवायची आहे, घाई करायची नाही आणि खूप फास्ट करायचं पण नाही, नाहीतर मग हे जळून जाऊ शकतात। काही गोष्टी याच्यामध्ये कडू पण लागू शकतात। हे बघा, कलर पण चेंज झाला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आणि नंतर आता मी ह्या स्टेजला इथे 1 चमचा तूप टाकते आहे। तेलापेक्षा तुपाचा वापर केलेला जास्त चांगला। आणि आपण जे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले होते म्हणजे चॉप केलेले होते ते सगळे याच्यामध्ये टाकायचे आणि हे तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचे जोपर्यंत ते क्रंची होत नाही, असे थोडे कडक झाले पाहिजे। ते खाल्ल्यानंतर असा कुरकुर आवाज आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे। आता सध्या हे ओले दिसत आहेत कारण की तूप मिक्स केलं आहे याच्यामध्ये। आता मी फक्त काजू आणि बदाम ह्याच 2 गोष्टी टाकलेल्या आहेत। आता पुढे मी याच्यामध्ये अजून ज्या 2 गोष्टी आहेत अक्रोड आणि पिस्ता तेही याच्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, अक्रोड टाकला गेला आणि आता पिस्ता पण टाकला जाईल। सगळ्या गोष्टी मग मिक्स करून घ्यायच्या आणि ते जवळपास ह्या गोष्टींना भरपूर वेळ लागतो आणि पण सगळी फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची आहे आणि बारीक फ्लेमवरच सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या चांगल्यापैकी, जोपर्यंत याच्यामधलं जे तूप आहे ना ते पूर्ण शोषलं जात नाही आणि जोपर्यंत ते क्रंची होत नाही, कडक होत नाही तोपर्यंत। खाताना याची टेस्ट खरंच खूप छान लागते। आता 1 चमचा पुन्हा मी याच्यामध्ये तूप टाकलं आहे, तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये तूप टाकू शकता, ते जास्त छान पण लागतं। गरजेनुसार जसं जसं पाहिजे त्या पद्धतीने, सगळं एकसाथ नाही टाकायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, क्रंची व्हायला थोडासा वेळ लागतो। आता हे एकदा चांगल्यापैकी परतलं गेलं की त्याच्यानंतर मग आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवत राहायचं आहे। तोपर्यंत आता हे आपण हलवत राहायचं, नाही तर खाली ते लागून जातं आणि मग ते जळण्याची शक्यता असते। हे बघा, आता हे झालं आहे। आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेतलं। आता पुन्हा 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि आता हे तूप पण चांगल्यापैकी गरम झालं पाहिजे। तूप गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे किशमिश, दोन्ही प्रकारचे, रेड आणि ब्लॅक, जे म्हणजे ऑरेंज आणि ब्लॅक जे असतात। आता हे सुद्धा ना याचे कलर टेक्स्चर चेंज व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर ते फुगतात। जेव्हा ह्या तुपामध्ये चांगले मिक्स होतात ना त्यावेळेस ते फुगतात। मी तुम्हाला दाखवीनच की ते फुगल्यानंतर कसे दिसतात आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ते खातो तेव्हा ते अगदी आपल्याला मऊ नाही लागत, तर ते आपण इझिली खाऊ शकतो किंवा आपले लाडू खराब पण नाही होत त्याच्यामुळे। तर त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थितपैकी परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच काय की आपले जे लाडू आहेत ना ते जास्त दिवस टिकतील। हे बघा, एकदम फुगले आहेत ते आणि कसे फुगत आहेत आणि छानपैकी ते असे क्रंची वाटत आहेत, मस्त। आता आपण हेही काढून घेऊया आणि थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये तेल दिसत असेल, सॉरी तेल नाही तूप, हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल तर तसंच ठेवायचं आहे। आणि लास्टमध्ये आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सीड्स। तुम्हाला जेही कुठले वॉटरमेलन सीड असतील किंवा पंपकिन सीड असतील किंवा दुसरं काही खसखस असेल तेही तुम्ही टाकू शकता, तीळ हवं असतील तेही तुम्ही टाकू शकतात, छान लागतं। तुम्हाला जितक्या गोष्टी हेल्दीवाल्या गोष्टी जे तुम्ही खात नाही ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात। आणि आपल्याला आता हे जास्त नाही परतवायचं, अगदी थोडंसं, कारण की हे नंतर कडू लागू शकतं, त्यामुळे अगदी थोडंसं, याला काही खूप जास्त आपल्याला क्रंची नाही करायचं, फक्त टिकावं जास्त दिवस म्हणून आपण याला परतवून घेतो, थोडंसं गरम करून घेतो। आणि याच्यानंतर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया त्याच सेम प्लेटमध्ये ज्याच्यामध्ये आपण काजू बदाम सगळ्या ज्या गोष्टी काढलेल्या आहे सगळे आपल्याला मिक्सच करायचं, म्हणून सेम प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित काढून झाल्यानंतर पुन्हा आपण तूप टाकून शेवटचं ते म्हणजे खजूर जे आहेत ते खजूर आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे जोपर्यंत त्याचा प्रॉपर गोळा किंवा बॉल ज्याला आपण म्हणतो ते तयार होत नाही। तर हे बघा, इथे मी साधारण 1 चमचा तूप टाकलेलं आहे
आणि हे सीड्स काढून घेतलेले आहेत. कडक भाग जो असतो तो काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो काळी कलरची जी ड्राय खजूर असते ती घ्यायची. ओली खजूर नका घेऊ. ओली खजूर घेतलं तर ते जास्त असं चिगट होतं. म्हणून ब्लॅक कलरची नेहमी घ्यायची. त्याचं जे आउटर स्किन असतं ना ते थोडंसं कडक असतं. त्यामुळे आता हेही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हळूहळू याचा गोळा तयाला सुरुवात होते. त्याला आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे प्रेस करायचं आहे आणि फिरवायचं आहे. याने काय होतं की आपली जी खजूर आहे ती व्यवस्थित भाजली जाते आणि नंतर बाइंडिंगला छानपैकी बाइंडिंगही होतं आणि जास्त दिवस हे टिकतंसुद्धा. आता हे बघा, दोन्ही आपले ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एका प्लेटमध्ये मी खजूर काढली आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये माझे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आहे. आता हे खजूर मी याच्यामध्ये टाकते आहे आणि त्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टी मिक्स करणार आहोत. खूप गरम आहे खजूर, बट स्टील त्याला मिक्स करायचं. थोडंसं थांबून केलं तरी काही हरकत नाही आहे. चमच्याने पहिले सुरुवातीला करा आणि नंतर मग हाताने केलं तरी काही हरकत नाही. कारण की थंड जर झाली तर मिक्स व्हायला परत थोडासा जास्त वेळ घेईल. त्यामुळे जितकं लवकर होईल थोडासा हातांना सोसेल अशा पद्धतीने तुम्हाला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते इथे झालं काय की माझं खजूरची क्वांटिटी थोडी कमी आहे आणि ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी जास्त झाली आहे. तर आता मी काय केलं, मला जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. पण तरी ते एवढे जास्त होते की मला असं वाटलं ते थोडेसे कमी नको पडायला आणि म्हणून जितके होईल तेवढे मी घेतले. जो नको पाहिजे होते ते मी साईडला करून घेतले. म्हणजे जेवढं मला लागतं आहे मिक्स करून दोन्ही हाताने तुम्ही बघू शकता. कारण की हातांना बिलकुल सहन होत नव्हतं, एवढं ते गरम होतं. बट स्टील मी ते घेत होती आणि जेवढं हवं तेवढं. आता जर जास्तच झालं तसं साईडला मी काढलं आहे. आता एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपण त्याला ठेवून देणार आहोत आणि पुन्हा आपण त्याला गोळा छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा, जितकं मला पाहिजे तेवढं मी काढलं आहे आणि मला असं वाटलं की अजून थोडंसं लागेल की नाही लागणार, त्यामुळे मी अजून मिक्स करते आहे. पुन्हा याला मिक्स करायला गेलो की तर पुन्हा याला जास्त वाटतं आहे. कारण की तुम्ही एक क्वांटिटीपर्यंतच त्याला ग्रास्प करू शकतात. नंतर ते काय होतं की आपोआप सुट्ट होऊन जातं. जर खूपच जास्त झालं ते आपोआपच निघायला सुरुवात होते. ते बसतच नाही, कारण की खजूरला जागाच नसते तेवढी. तर आता हे बघा, हे पण जे आहे ते मी साईडला करून घेतलेलं आहे आणि जेव्हा पुन्हा आता मी त्या डब्यामध्ये जे आहेत ते सगळं काही जितकं होईल तेवढं अजून एकदा होईल एवढं मी जास्त घेतलेलं होतं. ते सगळी क्वांटिटी किती असणार आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि खूप छान झाले आहेत हे लाडू, खूप हेल्दी आहेत आणि तुम्हाला जितकं होईल तितकं ह्या लाडू अशा प्रकारे तुम्ही बनवून खा. म्हणजे अगदी लहान मुलं, तुमच्या घरातले म्हातारे माणसं असतील, सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याआधी जर तुम्ही हे लाडू खाल्ला ना तर तुम्हाला नाश्त्याची पण गरज पडणार नाही. आपण पोट भरण्यासाठी हे करणारच नाही आहोत. आपल्याला हे लाडू खायचे आहेत जी काही आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम, विटॅमिन, झिंक, पोटॅशियम ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता जी असते, आपण बऱ्याच वेळेस डॉक्टर आपल्याला त्याच्यामध्ये सप्लिमेंट्स लिहून देतात, गोळ्या खायला सांगतात. त्याच्याऐवजी जर आपण हे खाल्लं तर आय एम शुअर की आपल्याला एनर्जी दिवसभर राहील. घरातल्या छोट्या आपण खाल्लं म्हणजे छोटे मुलंसुद्धा खातात आणि त्यामुळे ही सवय लागली पाहिजे. आणि जर अगदीच लहान मुलं असतील आणि खूप वयस्कर असतील तर एकदम पावडर बनवा, त्याची काही हरकत नाही आहे. थोडंसं तूप टाकून फटाफट त्याला भाजा, कारण की हे लवकर संपवायचे पण असतात. असे छान छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि जेणेकरून सकाळीच आपण ही एक खाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, पोट भरण्यासाठी नाही, आपली फक्त डेफिशियन्सी कमी करण्यासाठी आपण हे खातो आहोत. त्याच्यामुळे खूप जास्त पोट भरून खायची आवश्यकता नाही आहे. आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार झाल्यावर आपण एक एअरटाईट कंटेनरमध्ये याला बंद करून ठेवू शकतो. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हे लाडू खाऊ शकतात. घरातले सगळेजण खाऊ शकतात. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.